माझं नाव पुष्पा आहे. दिव्यांग एकतेलक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. राजकीय अस्तित्व, सामाजिक विचार प्रहार, जनशक्ती पक्ष महाराष्ट्र, दिव्यांग महिलेवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध तीव्र आंदोलन. ठिकाण देवकाळी देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन. तारीख 24 फेब्रुवारी 2025 सकाळी 11 वाजता. मोठ्या संख्येने नाशिक जिल्ह्यातील दिव्यांग बंधू भगिनींनी उपस्थित राहावे ही विनंती. प्रहार श्री अनिल कोंडाजी मडांगे, नाशिक जिल्हा प्रमुख. 8669152650. अनिल भडांगे भडांगे स्क्रोल अनिल स्क्रोल 007. धन्यवाद. पुष्पा आहे. दिव्यांग एकतेलक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चला दिव्यांग विद्यार्थ्यांना आनंद देऊया. साहस संचलित दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांची मनोरंजन सहल सावंतवाडी येथून न्यायालयाची आहे. स्थळ सकाळी रेडी गणपती दर्शन, रेडी यशवंत गड किल्ला व दुपारी जेवण. संध्याकाळी शिरोडा विळागर बीच. रविवार दिनांक 2 मार्च रोजी सकाळी ठीक 8 वाजता. मनोरंजन सहल न्यायालयाची आहे. तरीही सहल आनंदाची होण्यासाठी सर्व दानशूर हितचिंतकांनी संस्थेस आर्थिक मदत करून सहकार्य करावे. आपला खारीचा वाटा उचलावा ही नम्र विनंती. साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग संचलित दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्र सावंतवाडी. साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग संचलित दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्र सावंतवाडी. बँक खाते क्रमांक 219100000485. IFSC कोड SRCB 000219. धन्यवाद. नमस्कार. माझं नाव पुष्पा आहे. दिव्यांग एकतेलक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. द गोवन वार्ता भांगार भुय्य. निकलेश पेडणेकर BPS व्हीलचेअरचे चॅलेंजर स्पर्धा खेळण्यास सज्ज. अपघातात गमावला पाय तरी खेळण्याची जिद्द कायम. न्यू डेस्क गोवन वार्ता मडगाव. वास्को गोवा येथील निकलेश मनोहर पेडणेकर यांनी आयुष्यभर खेळ आणि संघर्षाचा जिगर दाखवला आहे. आज ते बाळे BPS व्हीलचेअर चॅलेंजर टेनिस टूर्नामेंट 2025 साठी सज्ज आहेत. नवा विजय मिळवण्यासाठी आत्मविश्वासाने कोर्टवर उतरण्यास तयार आहे. BPS पदवीधर असलेल्या निकलेश यांनी आपल्या करिअरची सुरुवात कर्नाटकमधील कायिंगा अणुऊर्जा प्रकल्पात सॉफ्टवेअर अभियंता म्हणून केली. त्यानंतर ते गोवा हुंदाई येथे IT एक्झिक्युटिव्ह म्हणून रुजू झाले. मात्र फुटबॉलची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. खेळ आणि सुरक्षित नोकरी दोन्ही सांभाळता यावेत म्हणून त्यांनी गोवा पोलीस दलात प्रवेश घेतला. मात्र एका अपघाताने त्यांच्या आयुष्याला अनपेक्षित वळण दिले. या अपघातात त्यांनी आपला उजवा पाय गमावला आणि समाजाने त्यांच्यावर अपंग हा टॅग लावला. पण निकलेश जिंकण्यास शिकले होते. हार मानणे त्यांच्या स्वभावातच नव्हते. या अपघाताने त्यांची जिद्द कमी होण्याऐवजी आणखी भडकली. त्यांना नव्या वाटा शोधण्याची प्रेरणा मिळाली. जिंकले अनेक पुरस्कार. निकलेश यांचा पॅरा स्पोर्ट्स प्रवास टेबल टेनिस स्पर्धेतून सुरू झाला. TAIG आयोजित स्पर्धेत त्यांनी आपल्या कौशल्याचा ठसा उमटवत एमर्जिंग प्लेयर पुरस्कारासह कांस्य पदक जिंकले. विशेष म्हणजे ते आपल्या कृत्रिम पायावर उभे राहून आत्मविश्वासाने खेळले.